आणि भजन. भोजन आणि भजन या शब्दामध्ये काना एक मात्रा एवढंच अंतर असतं, पण त्यातला जर अर्थ घेतला जमीन आसमानाचं अंतर असतं. दुपारी केलेलं काल्याचं कीर्तनाचं भोजन फार तर उद्या सकाळपर्यंत तुमच्या पोटामध्ये राहील. उद्या दुपारपर्यंत गेट आउट का राहणार आहे महिनाभर. पण एखादा अभंग, एखादे भारूड कविता, भक्तिगीत, भावगीत किंवा अभंगामध्ये संतांच्या साहित्यामध्ये फक्त मुलांनो अभंग नाही, त्याच्यामध्ये पदे, दोहे, ओव्या, श्लोक अनेक प्रकार आहेत. आणि त्याच्या चाली त्या डीजेच्या ऑर्केस्ट्राच्या गाण्यापेक्षा, त्याच्या चाली त्या डीजेच्या ऑर्केस्ट्राच्या सिनेमाच्या गाण्यापेक्षा चांगल्या असतात. पण त्या तुमच्या डोक्यात बसत नाहीत. त्या सिनेमाचं गाणं एकच वर्ष येतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं. मला सांगा, ते डीजेला एक फेमस गाणं आलं होतं, ते दुसऱ्या वर्षी दिसलं का? आवाज वाढव डीजे तुझ्या, दिसलं का परत? पण संतांचे अभंग, संतांचे अभंग 700 वर्षानंतरही, आवाज कमी करा, संतांचे अभंग 700 वर्षानंतरही प्रत्येक गावामध्ये कीर्तन, भजन, प्रवचन, हरिपाठ, काकडा गायले जातात आणि ते ताजे तवाने वाटतात. मुलांनो, हरिपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे. 38 नंबरचा अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करीन. काय अर्थ होतो याचा? अवघाची संसार म्हणजे कुणाचं म्हटले बाई? गुड्डी, नुड्डी, पप्पांतू, चौघांचा म्हटलंय का? पप्पा मम्मी चौघांचा संसार नाही म्हटलं, अख्ख्या जगाचा विश्वाचा संसार सुखाचा करील असं एका चरणामध्ये, एका अभंगाच्या एका चरणामध्ये. आणि आनंदे भरीन तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो. संतांचं साहित्य. मुलांनो, खरं तर तुमची पिढी फार हुशार आहे. गीता, गाथा, ज्ञानेश्वरी मोठे ग्रंथ तुम्ही डोकावूनही बघणार नाही, पण तुमच्या डोक्यामध्ये घुसवण्यासाठी हरिपाठ, हरिपाठातला एक अभंग आणि एक हरिपाठाच्या बाहेरचा अभंग. जो मुलगा किंवा मुलगी हे 2 अभंग पाठ करतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. हरिपाठाच्या बाहेरचा अभंग आहे बघा. तुमच्या गावचे संत झाले, त्यांचा काय अभंग होता माहिती आहे का? बरं, सावता महाराजाचा माहिती आहे का? पंढरपूरच्या पलीकडे त्यांचं जवळ गाव आहे, परंतु सावता महाराज कधी पंढरपूरला आले नाहीत. ते आपल्या शेतामध्ये नित्यनेमानं काम करायचे आणि काम करता करता देवाचं नाव घ्यायचे. कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मला विठ्ठल पायी गोविला गळा. म्हणजे सावता महाराजांनी आपला देव कशात पाहिला? सावता महाराजांनी आपला देव आपल्या कामातच पाहिला. शिक्षकांचा देव आहे त्यांचा शिकवण्यात, आणि तुमचा देव कशात आहे? शिकण्यात. बरोबर, हुशारात. मग तुम्ही माझ्या मागे बघा, मी तुमच्या गरजेचं आहे तेच म्हणायला सांगणार आहे. तुमच्या गरजेबाहेर मी काय सांगणार नाही. तुम्ही संतांची नाव ऐकली, महिला संत होते 4. कोण कोण होते? मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई. बहिणाबाईच्या कविता मास्टर डिग्रीपर्यंत तुम्हाला अभ्यासाला आहेत आणि ते काही फक्त शिकून सवरून पास होण्यासाठी नाहीत. बघा, मीराबाईचं एक भजन होतं. मीराबाईचं, जरा आतमध्ये सारा, पाऊस आला ना, आतमध्ये सारा जरा. मीराबाईचं एक भजन होतं, जरा मागं म्हणायचंय आणि त्याच्यातून तुम्ही काय घ्यायचं, त्या भजनामधून तुम्ही काय घ्यायचं हे सांगायचं. मीराबाईचं एक भजन होतं बघा. आता पाऊस आलाय, तुम्हाला थोडं भिजवणार आहे. जैसी लागी लगन म्हणा, मेरा हो गई मगन, वो तो हरी 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 गुण गाने लगी. काय अर्थ होतो याचा? जैसी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड, गोडी निर्माण झाली होती. तशी गोडी जर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन, तल्लीन, मग्न झाली होती, तर तसे तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. मला सांगा, तुमच्यातलं मोठं कोणाकोणाला व्हायचे? हात वर करा. सगळ्यांना व्हायचंय, हात खाली करा. जगातली कोणतीही शक्ती, जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं अगदी चीन, पाकिस्तान सुद्धा असं होणार आहे का? एखादा चीनचा सैनिक येईल, पाकिस्तानचा आतंकवादी येईल आणि म्हणाले बाळ्या घालू का गोळ्या, अभ्यास करून कलेक्टर होऊ नको म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. परंतु काही शत्रू आहेत,
आणि ते कुठं बाहेर नाहीत, तुमच्या आतमध्ये दडलेत. कोणते कोणते शत्रू तुमच्या आतमध्ये तुम्हाला आयुष्यात मोठं होऊन देणार नाही. कोणते कोणते शत्रू आहे माहिती आहे का? तुमच्या आतमध्ये आळस, कंटाळा, बेफिकिरी, नाही अभ्यास केला तर काय, सर थोडंसं रागवतील. मुलांना सरांचं काय बिघडणार नसतं. तुम्हाला व्हायचं असेल तर तुमच्या आतले शत्रू पहिलं बाहेर काढा. आणि त्यापेक्षाही भयंकर डेंजर, पाऊस आला येऊ द्या, त्यापेक्षाही भयंकर डेंजर काही तुमचे जानी दुश्मन आहेत. तुमचे काय दुश्मन आहेत, आणि ते तुमचे जानी दुश्मन आहेत. जानी दुश्मन म्हणजे तुम्हाला फार आवडतात. अभ्यास, गृहपाठ, होमवर्क सगळं सोडून तुम्ही 8 ते 8:30, 7 ते 7:30 त्याच्या पुढं टोळू टोळू बघत बसता आणि म्हणता तुझ्यात जीव रंगला. मग तुम्हाला मोठं व्हायचं असेल, मुलांनो तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर TV मधला आणि मोबाईल मधला आठवड्यातला 1 तास तुमच्या घरात जर लहान मुलगा असेल 1ली 2री 5वीचा किंवा पहिल्या वर्षाचं, किंवा तुमचा बाप किंवा चुलता कुणी दारू पित असेल, गुटखा खात असेल, काही व्यसन असेल, तर 1 दिवस आठवड्यातलं फक्त तुम्ही हरिपाठ होतो ना मंदिरात, हरिपाठाला घेऊन जा. एक तर तुमचं पोरग सुधरल, तुम्ही सुधराल, तुमचा बाप सुधरल. तुमचं हरिपाठामध्ये एवढी ताकद आहे. हरिपाठामध्ये तुम्ही हरिपाठ म्हणताना पाहिलं का लोकांना? एक ह्या बाजूला उभा असतो, दुसरा त्या बाजूला उभा असतो, आणि एक जण म्हणत असतो सुंदरते ध्यान, दुसरा काय म्हणतो, तिसरा काय म्हणतो, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिभे वेग करी. म्हणजे एका पुढे एक ते म्हणत असतात, आणि ते म्हणत असताना जगातलं, संसारातलं किंवा जीवनातलं कोणतंही दुःख, कटकटी, अडचणी, समस्या त्यांच्या डोक्यामध्ये नसतात. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एवढं असतं की त्याच्या पुढं काय म्हणायचं. मग मला सांगा, तुम्हाला अभ्यास करायचा असला आणि बाहेर DJ वाजला तर अभ्यास होणार आहे का? मग त्यासाठी तुमचं मन, चित्त, बुद्धी स्थिर, एकाग्र, पवित्र होण्यासाठी हरिपाठ 1च दिवस फक्त आठवड्यातला 1 तास तुम्ही हरिपाठाला जा. आता मला सांगा, पाऊस आलाय, तुम्ही भिजायला लागलाय, तुमचा देवावर विश्वास आहे का? देवावर तुमचा स्वतःवर विश्वास आहे का? तुमचा जर देवावर विश्वास असेल तर देव देईल, याच्यामध्ये तुम्ही संतुष्ट व्हाल. आणि तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल तर त्या देवाला तुम्हाला हवं ते द्यावंच लागेल. तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. आता मी तुम्हाला, तुमच्या गावामध्ये एक संत झाले, त्यांची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? दामाजी पंत, नाही माहिती? अहो, विजापूरच्या बादशहाकडे गोडाऊन होतं, त्या गोडाऊनचे ते राखणदार होते, आणि त्यांनी काय केलं, दुष्काळ पडला, बरोबर ना? दुष्काळ पडल्यावर गोरगरिबांना खायला अन्न नाही, त्यांनी धान्यातलं सगळं गोदाम, एकाला वाटलं, दुसऱ्याला वाटलं, सगळी लाईन लागली, सगळं गोदाम लुटलं. मग बादशहाला कळलं, बादशहाने फरमान धाडलं, अरे त्याला पकडून आणा. आणि मग त्याला पकडून आणलं, त्याला सांगितलं भरून दे, हे सगळं झालेली सगळी भरपाई करून द्यायचं, नाही तर तुला शिक्षा होईल. थोडीशी मुदत दिली, 2-4 दिवसाची मुदत दिली. आणि मुदत दिल्याच्या नंतर पहिलं पाऊस आलाय, पाऊस पाहिजे होता ना तुम्हाला, मग पावसाचं स्वागत करा, पहिले टाळे वाजवून. मुदत दिले, आता एवढे पैसे दामाजी पंत कुठून देणार आहे? दामाजी पंत काळजी करायला लागला, तो विठ्ठलाचा भक्त होता, विठ्ठलाचा धावा करायला लागला, आणि 2 दिवसामध्ये कुठून देणार पैसे? पण त्याच वेळेला तुम्हाला माहिती आहे, एक महार होऊन, म्हणजे एक देवानं कुणाचं रूप घेतलं, लंगोटी बांधली, मुंडासं घातलं, घोंगडी टाकली, मुंडाशामध्ये एक थैली घातली, आणि त्यानं सगळी भरपाई करून दिली. ते तुम्हाला अभंग माहिती आहे का तो विठ्ठला दामाजी पंतांचा? नाही? त्याने जे त्या मुंडाशातून त्यानं अशी थैली काढली, आणि जशा खळखळा मोहरा काढल्या तर त्या मोहरांचा ढेग लागायला लागला. एवढ्याशा थैलीतून मोहरांचा ढेग लागला. आणि मग त्यावेळेला बघा तो काय, ते काय गीत आहे माहिती आहे का तुम्हाला? खळखळा ओतिल्या मोहरा, खळखळा ओतिल्या मोहरा,
त्याची मोजून भरती करा, त्याची मोजून भरती करा. ढिग पाहून चमकल्या नजरा, ढिग पाहून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा. शहा घाली बोट तोंडात, बोट तोंडात, झाला महार पंढरीनाथ. ऐकलं ना हे? मग देवानं भरपाई केली. मग देवानं भरपाई का केली? तर त्यानं चांगलं काम केलं होतं. संत तुकाराम महाराजांच्या गाथा काही समाजकंटकांनी बुडवल्या, गाथा बुडवल्या. पण त्या तरारून का आल्या? तर संत तुकाराम महाराजांनी अनेक गोरगरिबांचं कर्जच्या सगळ्या खतावण्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या होत्या. मला सांगा, तुमच्यातले पाचवीला कोण कोण आहे? पाचवीला, पाचवीला हात खाली करा. आता मला सांगा, तुमच्यातल्या अभ्यासाचा कंटाळा किती जणांना? हात वर करा. अभ्यासाचा, अभ्यासाचा कंटाळा किती जणांना? एवढ्याला कंटाळा आहे का? अभ्यासाचा कंटाळा सगळ्यांना आहे का? नाही. बरं ठीक आहे, हात खाली करा. मी तुम्हाला जाताचा फक्त एकच सांगणार आहे, मुलांनो वेळ थोडा आहे. एक वडारी समाजाचा मुलगा होता, पाचवीला गेला. त्याच्या त्याला शाळेत पाठवले. तो आईला म्हणायचा मला नाही शाळेत जायचं, मला लय अभ्यासाचा कंटाळा आहे आई. तो म्हणला मला नाही शाळेत जायचं. आईनं बरंच पाठवला आणि तो गेला, शाळेमध्ये गेला. आणि पाचवीचा मुलगा, त्याला पहिल्या दिवशी शाळेमध्ये सत्कार केला. शाळेतून ड्रेस दिले, त्या मुलांना ड्रेस अंगावर घातले, ड्रेस अंगावर घातले. आणि तो मुलगा पाठीमागच्या बाजूला बसला. आता पाठीमागच्या बाजूला सहजासहजी ज्याला अभ्यासाचा कंटाळा आहे किंवा ज्याला उन्हाळक्या करायच्या तो बसतो. तो पाठीमागच्या बाजूला बसला, शाळेचा ड्रेस घातला. त्यावेळेला त्याच्या शेजारचं पाठीमागचं एक पोरग त्याच्याकडे बुलकलं. अरे पाचवीला काय ते स्कॉलरशिप का काय असतं ना, आणि इंग्लिश आणि गणित लय अवघड असतं. लय अवघड म्हणल्यावर आधी त्याला हवस, त्याने पाडला पाऊस. आणि अवघड म्हणल्यावर ते पोरग शाळेच्या ड्रेस सकट मागच्या मागं जे पळालं. ऐकू येत नसेल, जाऊ द्या सर, त्यांना ऐकू येत नसेल. मागच्या मागे जे पळालं तर धूम तकाट पळालं. त्याच्या 4 किलोमीटर जंगलामध्ये खडी फोडत होती. जाऊन धापा टाकत आई सांगलं. आईनं विचारलं, का रे बाळा, का रे बाळा शाळा सुटली का? का रे बाळा शाळा सुटली का? त्यावेळेला बाळा म्हटला, आई शाळा नाही सुटली, पाठी फुटली, मला नाही शिकायची शाळा. पोरग म्हटलं, आई मला नाही शिकायची शाळा, मला लय कंटाळा आहे, लय अवघड आहे म्हणतात. आई म्हटली, अरे मेल्या मुर्द्या, कशाला आयुष्यभर आमच्यासारखं खडी फोडतोस, का बरं कष्ट करतोस? शिकून सवरून काहीतरी पण सुखाचं जीवन बघते जमशील. ते पोरग म्हणलं, नको ना आई. पोरग रडायला लागलं, मला नाही शिकायची आई. आई तुझं काम, तुझी खडी फोडायचं ब्रासवर आहे ना, ब्रासचे 200 रुपये मिळतात, असं करतो ना आई. मी शाळेत नाही जात, तुला थोडी मदत करतो आणि तुला थोडी मदत करतो, थोडा तुला हातभार लागेल. आई म्हणली, अरे तुझ्याच्यानं काय? ते आई म्हणला, नाही बाई मला नाही शाळेत जायचं, मी तुला मदत करतो, मला नाही शिकायची शाळा. म्हटल्यावर आई म्हणली, मर मेल्या, मर मेल्या, तुझ्या नशिबातच नाही शाळा, तुझ्या नशिबातच नाही शाळा. त्यावेळेस आईनं मुलाकडे हातोडा दिला. हातोडा दिल्यावर मुलाला वाटलं, अरे आता सुटलो, अभ्यासाच्या खात्यातून सुटलो. मुलानं हातोडा घेतला. पाचवीच्या पोराला किती ताकद असणार? हातोडा घेतला, ठोके मारायला लागलं, ठोके मारायला लागलं. ठोके मारता मारता 15-20 मिनिटामध्ये घामाघूम झालं. आता मला सांगा मुलांनो, खडी फोडायचं सोपं असतं का अभ्यास करायचं? 15-20 मिनिटामध्ये पोरग घामाघूम झालं. आईला म्हणलं, आई पाणी, आई पाणी. पाणी म्हटल्यावर आईनं अर्धी बाटली स्वतः पिली होती, अर्धी बाटली त्याला दिली. कटाकटा पोरग पाणी पिलं. पाणी पिल्यावर त्याला तवाका आला आणि हातोडा हातामध्ये घेतला. लहान लहान दगडावर परत ठोके मारायला लागलं, ठोके मारायला लागलं. ठोके मारता मारता 15-20 मिनिटामध्ये परत घामाघूम झाला. डोळे पांढरे केले, जीभ आडवी केली. आईला म्हणलं, आई पाणी. आता पाचवीच्या मुलाला किती ताकद असणार? जीभ आडवी पडली, पाणी पाणी करायला लागला. आई म्हणली, अरे आत्ता कुठून देऊ पाणी? आत्ता तो अर्ध पेलाय, आत्ता कुठून देऊ पाणी? आणि पोरग डोळे पांढरं करून पाणी पाणी करायला लागलं. आणि आता आई म्हटली, कसली मी भागी आई, याला मी आता पाणी देऊ शकत नाही. 4 किलोमीटर पुढे घर नाही, विहीर नाही. आई रडायला लागली. पोराने डोळं पांढरं केलं, खाली पडलं, भोळ येऊन खाली पडलं. आई खाली बसली, त्याला मांडीवर उचललं. आणि मांडीवर उचलल्यावर ते पोरग आईच्या डोळ्यातला, आईनं हंबरडा फोडला. हंबरडा फोडलेल्या आईच्या डोळ्यातल्या आसवांचे 4-2 थेंब त्या रडणाऱ्या पोराच्या तोंडात पडले. आता मला सांगा, आसवांनी थोडी तहान भागणार आहे, आसवांनी थोडी तहान भागणार होती. त्या पोरानं थोडासा जिभेला ओलावा आला, ते रडायचं थांबलं. त्यानं जीभ बाहेर काढली आणि तेवढ्यामध्ये बीडीओ, तालुक्याचा बीडीओ आणि कॉन्ट्रॅक्टर करकन गाडी दाबली. कमांडर गाडी बाजूला येऊन उभी लागली आणि त्याने पाहिलं, त्या जसं पाहिलं आणि त्या आईवर ओरडला, हे थेरडे
तुला काय अक्कल? तुला काय अक्कल? एवढ्या मोठ्या लठ्ठ्याला शाळेचे कपडे घालून मांडीवर घेऊन बसलीस. तुला सांगितलं होतं ना उद्या सगळं काम झालं पाहिजे, खडी फोडून झालं पाहिजे, आपल्याला रात्रीचं पॅचअप करायचंय, उद्या अधिकारी पाहायला येणार आहेत. आणि तू एवढ्या लठ्ठ्याला आणि आईचं जसं तो अधिकारी व्हिडिओ ओढवला, व्हिडिओ जसा ओरडला, करमाळ्याचा तो व्हिडिओ जेऊरचं ते वडाऱ्याचं पोरग जसा तो ओरडला तसं आईवर ओरडला. आई उठली तशी पोरग खडीवर पडलं, डोक्यात कपची शिरली, रक्तबंबाळ झालं आणि ते पाहून पोरग रडायला लागलं. आणि आई पहिली थांबरडा फोडला होता, दोघे रडायला लागले, आई रडायला लागली, पोरग रडायला लागलं. आणि तो व्हिडिओ त्या पोरला म्हणला, का रे गाढवा, मूर्खा, नालायक, बेशरम, तुला काय अक्कल? अरे शाळेचे कपडे घालून आमच्या कामाचा घोटाळा करायला आलास, तुला काही कळतं का? तिकडे शाळा शिकायचं सोडून इथं कर म्हटलास. त्यावेळेला त्या मुलाला 100 शिव्या दिल्या. आणि जाता जाता त्या आईला सांगितलं, तुला सांगितलं होतं तुझं जर आज खडी फोडून झालं नाही ना, तुझं खडी फोडून झालं नाही, तुझा महिन्याचा पगार देणार नाही. आई पहिली थांबरडा फोडलं होती, पोरगानं भोकाळ पसरलं होतं, दोघे रडत होते. जाता जाता व्हिडिओनं परत त्या पोराला शिव्या दिल्या, का रे गाढवा, शाळेचे कपडे घालून शाळा शिकायचं सोडून मूर्खा, नालायका, बेशरम, गाढव, इंग्लिश, मराठी, हिंदीमध्ये जेवढ्या शिव्या त्या व्हिडिओला येत होत्या तेवढ्या शिव्या त्या पोराला दिल्या. पोरग रडत होतं, आई रडत होती, व्हिडिओला काही सुतक नव्हतं. 17 शिव्या देऊन तो व्हिडिओ जायला वळला. पोरगानं हंबरडा, आईनं हंबरडा फोडा होता, पोरगानं बोकाड पसरलं होतं, दोघेही मोठमोठ्या रडत होते. रडता ते पोरग थांबलं आणि आईचा रडणारा केविलवाना चेहरा त्या पोरानं पाहिला. आईचा केविलवाना चेहरा त्या पोरानं पाहिला. आईला म्हणला, आई थांब, असं थांब म्हणला. त्यानं बाजूला एक कपची उचलली, बाजूला एक टोकदार कपची फोडली आणि त्या कपचीनं बाजूच्या मोठ्या दगडावर एकच वाक्य लिहिलं, म्या साहेब होणार, याच्यापेक्षा मोठा साहेब होणार. त्या जाणारा व्हिडिओ का बोट दाखवून म्हणला, याच्यापेक्षा मोठा साहेब होणार. ज्यानं तुला एवढं रडवलं, ज्यानं मला 17 शिव्या दिल्या, याच्यापेक्षा मोठा साहेब होणार. असं म्हणून त्या पोरगानं ती कपची फेकाटून दिली. आणि जे 90च्या स्पीडनं पळालं तर शाळेत येऊन बसलं. पहिलं त्याला कंटाळा, ते मागे येऊन बसायचं, ते पुढे येऊन बसलं. आणि मग त्याला ते मीराबाईच्या अभंगाप्रमाणे त्याला अभ्यासाची गोडी लागली, जैशी लागली लगन मेरा हो गई मगर. ते अभ्यासामध्ये एवढं मग्न झालं, त्याला काही म्हणता येत नव्हतं, शाळेत जायचं म्हणत नव्हतं. ते पोरग 5वीला पास झालं, 7वीला त्याला 50%, 10वीला त्याला 60%. आणि मुलांना 10वी 12वीला 2 वर्ष, ते सतत 3 वर्ष. 10वी 12वीला त्याला बरीचशी ताकद आली होती. त्याची आई खडी फोडायची ना, सकाळी 6 वाजता जायचं, 10 पर्यंत 4 तासामध्ये आई दिवसभर खडी फोडायची. तेवढी खडी फोडायचं, जेवढी आई कमवत होती तेवढं पोरग कमायला लागलं. आणि मग ते जे पैसे मिळायचे त्या पैशाची त्याने पुस्तकं घेतली महाराष्ट्राची आणि राज्याची, केंद्राची, राज्याची MPSC UPSCची परीक्षा. त्याला काय व्हायचं होतं? साहेब होण्यासाठी जागतात. ते पुस्तकं घेतली, ते पुस्तकं शाळा शिकता ते पोरग 4 तास एका ऑफिसमध्ये काम करायला लागलं. आणि रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत ते अभ्यास करायचं. ते 3 वर्षामध्ये ग्रॅज्युएट झालं, BA झालं. आणि BA झाल्यावर त्यानं पहिल्याच वर्षी MPSC UPSC दोन्ही परीक्षा दिल्या. आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तो वडारी समाजाचा काळा कुट्ट मुलगा कलेक्टर झाला. आता मला सांगा, त्या मुलाला अभ्यासाचा फार कंटाळा होता, तरी तो कलेक्टर का झाला? त्याला शाळा शिकायचीच नव्हती. मुलांना कलेक्टर झाला. कलेक्टर झाल्यावर त्याची पोस्टिंग सोलापूरला झाली. आणि तो BDO होता ना करमाळ्याचा, त्या BDOची बढती होऊन त्याला प्रमोशन मिळून तो सोलापूरला CO कार्यकारी अभियंता म्हणून त्या सोलापूरच्या जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये त्याची बढती मिळाली. आणि याला पहिल्याच वर्षी सोलापूर मिळालं. सोलापूरला कोणता नवीन अधिकारी येणार म्हणून 7-8 अधिकारी, 10-12 अधिकारी त्या अधिकाऱ्याच्या स्वागतासाठी अप टू डेट सज्ज होते. तसं त्यांना पाहिलं दूरवर एक वडाऱ्याचा काळा कुट्ट जर्किन घातलेला एक युवक डवलानं येत होता. तो जवळ आल्यावर त्यानं सगळ्या अधिकाऱ्यावर नजर फिरवली. नजर फिरवल्याच्या नंतर त्या 7-8 अधिकाऱ्यामधला एक अधिकारी त्या कलेक्टर झालेल्या वडाऱ्याच्या मुलाला ओळखीचा वाटला. मला सांगा कोणता अधिकारी असेल तो? कोणता? BDO ज्यानं शिव्या दिली होती प्रमोशन होऊन तो सोलापूरला गेला होता, तो ओळखीचा वाटला. आता मला सांगा, त्याच्या आईला एवढं रडवलं होतं, त्याला 17 शिव्या दिल्या होत्या. त्याच्या अंडरमध्ये तो अधिकारी आता आहे. मग त्या अधिकाऱ्याचं त्या कलेक्टर झालेल्या मुलानं नेमकं काय केलं पाहिजे आता? काय? मग तुला माहिती आहे, तो अधिकारी
त्या अधिकाऱ्याकडे ओळखलं त्याला. हा तो व्हिडिओ ज्याने शिव्या दिल्या होत्या त्याच्याकडे तो संत पावलाने जाऊ लागला आणि जाऊ लागल्यावर तसा जवळ गेला, दोन्ही हात जोडले आणि त्या व्हिडिओच्या पायावर दोन्ही हात जोडून डोकं ठेवलं. तो व्हिडिओ म्हटला, हो तो शिव म्हटला, हो तुमची पोस्ट मोठी आहे, तुम्ही कलेक्टर, माझी पोस्ट खूप लहान आहे, तुमची पोस्ट खूप मोठी आहे. तो कलेक्टर झालेला वडाऱ्याचा मुलगा म्हटला, कुणाची पोस्ट मोठी कुणाची पोस्ट लहान हे कळण्याइतका मी नक्की हुशार आहे, कलेक्टर झालो म्हणजे. पण मी तुमच्या याच्यासाठी पाया पडलो, मी तुमच्या याच्यासाठी पाया पडलो तर तुम्ही मला त्यावेळेला 17 शिव्या दिल्या नसत्या आणि माझ्या आईला इतकं रडवलं नसतं, मला 17 शिव्या दिल्या नसत्या, त्या माझ्या काळजात घुसल्या नसत्या, मला प्रेरणा मिळाली नसती, महत्वाकांक्षा निर्माण झाली नसती, तर मी कुठंतरी आज माझ्या आईबरोबर खडी फोडत असतो. मी कलेक्टर झालो ते फक्त तुमच्यामुळं, म्हणून पाया पडतोय. मग मुलांनो, आज मीही तुमच्या पाया पडायला आलोय. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो आणि फक्त दोनच मार्ग आहे, एक तर शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण क्षणाक्षणाला शिकायचं असतं. तुम्हाला पहिलीला एक गोष्ट होती, 2 लहानपणाची शर्यत लागते आणि त्यातला कोण जिंकतो? ससा चपळ होता तरी कसो का जिंकतो? तर तो थांबला नाही. मग याच्यातून तुम्हाला काय शिकायचं? रोजच्या रोज अभ्यास, ग्रहपाठ, होमवर्क केला तर तुम्ही ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. मला सांगा, तुम्हाला स्वप्न पडतात? स्वप्न कधी पडतात? रात्री पडलेली स्वप्न सकाळी पूर्णपणे आठवतात का? आपण विचार करतो, अरे किती चांगलं स्वप्न पडलं होतं. आमच्या इकडल्या एका कॉलेजच्या मुलीला 27व्या वर्षी स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? अर्ध आठवतंय तिला, अर्ध आठवतंय. अर्ध तुम्हाला आठवलं सांगा. तिला एका देशाचा राजकुमार न्यायला आलाय, पण कोणत्या देशाचा हेच आठवत नाही. मग रात्री पडलेली स्वप्न सकाळी पूर्णपणे आठवत नाही, तर ताड बसा आणि अर्धा मिनिटं, फक्त अर्ध्या मिनिटामध्ये स्वप्न बघा. डोळे सतार उघडे ठेवून स्वप्न बघा, जागेपणी स्वप्न बघा, जिवंतपणे. तुम्ही सगळे जिवंत आहे ना? जिवंतपणी आणि जागेपणी मोठमोठी स्वप्न बघा, जीवदार स्वप्न बघा. मला सैर फातेह सिंग प्रमाणे एव्हरेस्ट सर करायचंय, कल्पना चावला प्रमाणे अंतराळ व्हायचंय, किंवा APJ अब्दुल कलाम प्रमाणे राष्ट्रपती व्हायचंय. मुलांनो, आता मी सांगितलं राष्ट्रपती व्हायचंय. आपल्या देशात सामाजिक समस्या आहे सर. प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% सर, प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% मुलांची लग्न होत नाहीत. प्रत्येक गावात प्रदूषण आहे, 10 ते 12% मुलांची लग्न. मुलांनो कान खोलून ऐका, अय मुलांनो कान खोलून ऐका. प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% मुलांची लग्न होत नाहीत. आणि ती मुलं कोणती? तर जी आता अभ्यासामध्ये टंगळमंगळ करतात, नीट शिकत नाहीत, आपलं करिअर घडवत नाहीत. कुठेतरी पाटलाचा बैलगाडा आला का 4 दिवस त्याच्या मागे पळतात आणि आपल्या करिअरचा राडा करून घेतात, किंवा एखाद्या पुढाऱ्याबरोबर 4 दिवस धाब्यावर जातात निवडणुकीच्या वेळेला. मुलांनो, तुम्हाला आत्ता जर तुम्ही शिकून सवरून आपलं करिअर केलं नाही तर पुढे लग्न होत नाही. मागे जिल्हाधिकाऱ्यावर पोरांचा मोर्चा निघाला, 35 वर्ष झाली लग्न होत नाहीत. आणि मोठ्या मोठ्या मुलांचा मोर्चा निघाला होता. कशासाठी? तर त्यांची लग्न होत नाहीत. आता तो कलेक्टर काय करणार? त्याला एवढ्या पोरी आहेत का? आणि मग ते गाणं म्हणायला लागलं. तिथं मोर्चा काढला आणि त्या मोर्चात बघा टीव्हीला गाणं तुम्ही पाहिलं असेल. काय गाणं होतं ते? आम्ही लग्नाळू. आता काय लागलं? आत्ता अभ्यास करा. तुम्ही राष्ट्रपती नाही होणार, तुम्ही प्रतिभाताई पाटील नाही होणार, तुम्ही APJ अब्दुल कलाम नाही होणार, तुम्ही देव नाही होणार, पण कमीत कमी नवरदेव तरी व्हा. जीवनामध्ये तुमच्या 2 तास महत्वाचे असतील. एक हा आणि दुसरा कोणता? दुसरा माहिती आहे का? एक हा. याच्यातला एक चांगला विचार घ्या. एक चांगला विचार घेऊन त्या दिशेने वागला तर तो दुसरा तास तुमचा महत्वाचा होईल. अजून 12-15 वर्षांनी तुम्ही 25-27 वर्षाचे व्हाल आणि त्यावेळेला तुमचा बाप किंवा आई तुमच्या समोर एक बाहुली उभी करेल आणि ब्राह्मण काकामध्ये पडदा धरेल आणि मोठ्या नारळी देईल, शुभमंगल. आत्ता सावध व्हा. तुमचं शुभ व्हायचं असेल तर आत्ता सावध व्हा, नाहीतर होणार नाही. प्रत्येक गावामध्ये सर 10-12% मुलांची लग्न होत नाहीत. आणि ती कोणती मुलं? तुम्हाला कंटाळा, बरं जाऊ द्या. आता माझ्या मागं फक्त अभंगाच्या 2 ओळी म्हणायच्या. कोणत्या? तुम्हाला डीजेच्या चालवा अभंग पाहिजे ना, बरोबर?
छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी, पाटामधलं पाणी, रान पाखरा संग गातो, तुझी विठ्ठला गाणी, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. टाळा वाजवा. विठ्ठल 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 विठ्ठल. जोरात जोरात टाळ्या वाजून म्हणा. मी तुम्हाला शास्त्रीय कारण सांगणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, खरोखर ज्यानं खरोखर जोरात टाळ्या वाजवल्या हाताला झिंझिने झालं का नाही? आणि ज्यांनी खरोखर जोरात विठ्ठल म्हणला, मुलांना विठ्ठल शास्त्रीय कारण आहे. विठ्ठल या शब्दावर विठ्ठल म्हणल्यावर आपल्या अंतकरणापासून हृदयापासून कंपन निर्माण होतात, कंपन निर्माण होतात. आणि हाताने डोळ्यात जोराने टाळ्या वाजवल्या का आपल्याला झिंझिण्या होतात. म्हणजे त्यावेळेला पोटापासून डोक्यापासून पर्यंत आणि पोटापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. आणि जो मुलगा फक्त एक तुम्हाला 5 मिनिट करा, 4 मिनिटामध्ये एक अभंग पाठ करा आणि 4 मिनिटामध्ये एक अभंग म्हणा, पुढं हरिपाठ ठेवून म्हणा आणि 1 मिनिट फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणून जोरानं टाळ्या वाजवा. आणि जर खरोखर प्रामाणिकपणे तुम्ही टाळ्या वाजवल्या आणि मोठ्यानं विठ्ठल म्हणला तर आयुष्यामध्ये तुम्हाला BP, शुगर, मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा आणि अटॅक, कॅन्सर येणारच नाही, होणारच नाही. बस एक काम करा, मला सांगा, तुम्ही शाळेत येताना देवाच्या पाया पडून येतात? देवाच्या सगळे? काही अडचण नाही. समजा काही नाही येत नसतील, काय अडचण नाही. फक्त 1 मिनिटाचं काम करा. तुम्हाला मोठं व्हायचं ना, 1 मिनिटाचं काम सांगतो, कराल का? तुम्ही देवाच्या पाया पडता, चांगली गोष्ट आहे. देव मंदिर लांब असेल, त्याच्या घरामध्ये नसेल देव लांब, त्याने नाही पडला. पण येता येता घरामध्ये तुमची आई किंवा वडील जे घरामध्ये असतील, तो देव तुम्हाला बिस्किटचा पुडा देणार नाही. पण तुमची आई किंवा वडील जे घरामध्ये असतील त्याच्या निघताना पाया पडा आणि मग इफेक्ट बघा. तुमचे आई वडील म्हणतील, अरे आमची सोनी, आमची सोनी किती गुणाची आहे, आमचा मोन्या किती शहाणा झालाय. आणि मग बघा, तुमच्यासाठी रक्ताचं पाणी करतील, हाडाची काळं करतील, घामाच्या धारा घालतील आणि तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा उपलब्ध करून देतील. बस एवढं करा. कराल का? आणि दुसरं एक काम सांगतो, सोपं काम आहे. तुमच्या घरामध्ये लहान बाळ रडत असलं, आई काय करते? काय करते? त्याला खुळखुळा देते का? गाणं म्हणते का? बाळा जो जो रे झोपी जा रे, चिमण्या राघू नकोस जा. आई म्हणते, गाणं म्हणते का? काय म्हणते? काय करते? मोबाईल चालू करून त्या बाळाच्या हातामध्ये देते. आणि मला सांगा, मग ते बाळ मोबाईल घेतलं का 2 तास 4 तास आईचं सगळी कामं होतवर ते पोरग रडतच नाही. आणि पोरग जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आई घेत नाही. आणि पोरग कुठपर्यंत रडत नाही जोपर्यंत त्याचे डोकं खराब होतवर. 1 वर्षाच्या मुलाच्या हातात मोबाईल पाहिजे का? मग कुणाचा गुण आहे? मग त्या आईला घरी गेल्यावर सांगा, आई ग, माझा पाठ येणार का बलवान व्हायला पाहिजे, शक्तिवान व्हायला पाहिजे. त्या मोबाईलची लाइटिंग एवढी प्रकार इफेक्टिव्ह असते आणि त्या लहान बाळाच्या डोळ्याची आवरणं एवढी नाजूक असतात. आमच्याकडल्या 7 वर्षाच्या 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या मुलाचे डोके हँग झाले, चष्मा लागला. आणि मग मला सांगा, 15 वर्षाच्या मुलाला जर चष्मा लागला आणि 20 वर्षाच्या मुलाला, ज्या मुलाच्या हातामध्ये पहिल्या वर्षी मोबाईल दिला जातो 12-15 वर्षापर्यंत त्याला चष्मा लागतो आणि 20 वर्षापर्यंत त्याला चष्म्याचा नंबर सुद्धा बसत नाही, पूर्ण आंधळ होतं. मग तुमचा पाठीराखा आंधळा व्हायला पाहिजे का? मग घरी एक काम करायचं, मोबाईल लपून ठेवायचा, पोरला उचलायचं, बाहेर मंदिरात न्यायचं, बाहेर खेळायचं, उड्या मारायला लावायचं, शक्तिवान बलवान व्हायला पाहिजे. आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला एक गीत गातो. कोणतं गीत गातो? बलसागर भारत हो विश्वास. मग भारत बलसागर होणार आहे का? 1 वर्षाच्या 7 वर्षाच्या 10 वर्षाच्या बाळाला त्या मोबाईलमुळं टीव्हीमुळे चष्मा लागला, भारत बलसागर कसा होणार आहे? भारत बलसागर व्हायचा म्हणजे काय? भारताचा नकाशा मोठा व्हायला पाहिजे का?
तुमच्यातला प्रत्येक जण बलवान, शक्तिवान, बुद्धिमान ज्यावेळेला होईल त्याच वेळेला भारत बलसागर होईल. मुलांना ही 2 कामं करा. एक दिवस तुमचा बाप चुलता कोणाला तरी आठवड्यातून 1 तास फक्त हरिपाठाला घेऊन जा आणि घरातल्या लहान बाळाचं मोबाईलचं व्यसन सोडा. मोबाईलचं ते बाळ आई म्हणते वर्ग मोबाईल हातात दिल्याशिवाय जेवत नाही. बरं, आता शेवटला एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला. एक पुस्तक बक्षीस देणार आहे किंवा हरिपाठ देणार आहे. कोण हुशार आहे बघूया. छत्रपती शिवरायांच्या 2 सुनांची नावं कोण सांगतंय? हात वर का. 2 सुना. छत्रपती शिवरायांच्या 2 सुना जगावं कसं ज्याने आम्हाला शिकवलं. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा, शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. 2 सुनांची नावं संभाजीराजे आणि सांग उठ. येसुबाई ताराबाई. बरोबर, टाळ्या वाजवा. ये इकडे इकडे. बरं, आता मुलांच्यासाठी बघा जी मुलं आहेत ना, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे बघा. मुलं फार हुशार आहेत. एक पिक्चर फेमस होता, सगळ्यांनी 2 वेळा बघितला आहे. आता त्यांच्या किती डोक्यात आहे, किती डोक्यालिटी आहे बघू आपण. एक तो पिक्चर होता, त्या पिक्चरमध्ये हिरो होता. ती हिरोईन तर तुम्हाला माहिती आहे, आर्ची का मिरची काय तिचं नाव. हिरो होता, त्या हिरोची आणि त्याच्या 2 मित्रांची नावं सांगा बरं. या कोण पटकन. हा या पुढं पुढे येऊन सांगा. पुढे येऊन एक जण या, एकच जण या. पटकन या, पटकन. वेळ संपलाय. या इकडे या, पटकन या. ये बा या. एक जण या, फक्त एक जण या, फक्त एक जण. हा, 1 मिनिट. सांग पटकन सांग. हा सांग. हा अरे बरोबर, याच्यासाठी अर्ध्या टाळ्या वाजवा फक्त. उभा राहा फक्त अर्ध्या. बरं, यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलंय. आता याची डोक्यालिटी बघू. आपलं बघा, ज्यांनी भारताची घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आणि विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना सूत्र खचले, अवघे अनर्थ अविद्येने झाले. ते विद्येचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानसपुत्राचं नाव काय बाळा? बघा, म्हणजे या पिढीला जे नेमकं पाहिजे, गरजेचं आहे ते येत नाही. आणि त्या लंगड्याचं तुला काय बेनं धरायचं का? मला शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा, हृदयात आपल्या या देशाभिमान ठेवा, कुलशील मान राखा, ठेवू नका विकार. नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार, तुम्हीच भारताचं भविष्य आहात, तुमच्या आईवडिलांचं स्वप्न आहात. ते पूर्ण करण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे, शिकून आणि सवरून. बस शिका इतकं, डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं, आयुष्य कमी पडेल, हसा इतकं, आनंद कमी पडेल, दौडा असे कम नशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, परमेश्वराला, देवाला तुम्हाला देणं भागत पडेल, देणं भागत पडेल. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र. मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करते. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, सर्वांनी आपापल्या वर्गात ओळीनं वर्गात जायचंय. दप्तर घेऊन बाहेर कोणी येऊ नका. वर्गातून दप्तर घेऊन कोणी खाली यायचं नाही. पाऊस येतोय. पहिलं मुलं जातील. हा, पहिलं मुलं जातील. एक पत्र घेऊन आमच्या विद्यार्थ्यांना